समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। देशात आणि राज्यात सातत्याने वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आता सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत। लोकांना जगणे मुश्किल करणाऱ्या या सरकारच्या जनविरोधी धोरणांविरोधात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने बासनी तालुका कागल येथे तीव्र निदर्शने काढण्यात आली। यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कडाडून टीका केली। आज आंतरराष्ट्रीय बाजारात परिस्थिती काहीही असली तरी देशात मात्र इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत। घरगुती गॅस सिलेंडरचे दर आज पुन्हा वाढल्याने महिलांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून याचा थेट फटका भाजीपाल, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंवर बसत आहे, अशी संतप्त प्रक्रिया आंदोलकांनी केली आहे। गॅस सिलेंडरचे दर तातडीने कमी करा, पेट्रोल आणि डिझेलवरील अतिरिक्त कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, तसेच डाळी, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचे वाढते भाव नियंत्रित करावे, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी गॅस सिलेंडर टाकीला हार घालून सरकारचा निषेध केला। अच्छे दिनचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या सरकारने गरिबांना आणि मध्यमवर्गीयांना देशोधडीला लावले असल्याचा आरोप करत सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी केली। यावेळी डॉक्टर के.एम. पाटील, हरी पाटील, चंदर पाटील, विजयराव पाटील, अमर पाटील, जीवन कोळी, शीतल मुळीक, प्रल्हाद पाटील, राम पाटील, निवास पाटील, श्रीकांत पाटील, आनंदराव जगताप, वैभव कुंभार, प्रकाश पाटील, श्रीधर पाटील, किरण दळवी, प्रकाश रेडेकर यांच्यासह पंचक्रोशीतील ठाकरे सेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, स्थानिक नागरिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांना मानाचा मुजरा करून आज या ठिकाणी या राज्यामध्ये हे जे सत्तेवर आलेले सरकार आहे, देवाभाऊंचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, या सरकारने गेले 1 महिन्यामध्ये जो सर्वसामान्यांच्या स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसाचे जवळजवळ 100 रुपयाने वाढ केलेला आहे। पेट्रोलचे जवळजवळ दर आज जवळजवळ 20 ते 25, म्हणजे आता जवळजवळ पेट्रोल 10 वर्षापूर्वी 70 रुपये पेट्रोल होणार, आज जवळजवळ पेट्रोल 114 रुपये ते 112 रुपये झाले। अनेक महागाई वाढवून टाकली। शेतकऱ्यांना बी बियाणे मिळत नाही, खताचे दर वाढवले, विजेचे दर वाढवले आणि आजचे दिन म्हणून येणारे म्हणून सांगणारे मोदी सरकार आणि देवाभाऊचं सरकार, त्यांना आमचा सवाल आहे की हेच काय तुमचे आजचे दिन? या देवाभाऊ सरकारचं करायचं काय? अरे महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? महागाई वाढवणाऱ्या सरकारचं करायचं काय? गॅस आमच्या हक्काचा, कुणाच्या बापाचा? अरे गॅस आमच्या हक्काचा, कुणाच्या बापाचा? अरे पेट्रोल आमच्या हक्काचे, कुणाच्या बापाचे? अरे पेट्रोल आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे? छत्रपती शिवाजी महाराजांचा, धर्मवीर संभाजी महाराजांचा, हर 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 हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा, युवासेना आदित्य ठाकरे साहेबांचा। अरे आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।